ओके, तर बघा लास्ट लेक्चरला आपण बोरिक ऍसिड बघितलं होतं. ओके, काही कंपाऊंड्स बघितले होते. तर बघा काय काय होतं. बोरिक ऍसिड बघितलंय, त्याचं जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. ओके, H3BO3 आणि मॉलिक्युलर वेट जे आहे 61.83. त्याच्यानंतर त्याचे जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. ओके, कुठल्या कुठल्या, तर ते ऑर्डरलेस आहे, कलरलेस आहे. ओके, व्हाईट क्रिस्टलाइन आहे पावडर. तर आणि अजून काय असू शकतं ते व्हाईट पावडर, त्याची जी काही फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर त्याची जी काही सोल्युबिलिटी आहे तर ती आपण बघितली होती. सबलिमेशन म्हणजे काय, तर ते डायरेक्टली सॉलिडचं कन्व्हर्जन ह्याच्यामध्ये गॅसेस मध्ये होत असतं. तर ते सगळं आपण ह्या बोरिक ऍसिडचं बघितलं होतं. त्याच्या ज्या काही इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत तर त्या सुद्धा बघितल्या होत्या. त्याच्यानंतर त्याचे युजेस बघा काय काय होते. बॅक्टेरियोस्टॅटिक आणि फंगीस्टॅटिक होतं. त्याच्यानंतर ते इफेक्टिव्ह आणि लेस टॉक्सिक डिसइन्फेक्टंट आहे, म्हणजे सॉरी ते रिप्लेस केलेलं आहे त्यांनी. जे काही आता युज करतो आपण इफेक्टिव्ह आणि जे काही लेस टॉक्सिक काही डिसइन्फेक्टंट आहेत तर ते या बोरिक ऍसिडच्या रिप्लेसमेंटला आहे. त्याच्यानंतर त्याच्या बघा काय बघितलं होतं ते ऍज अ व्हेकल म्हणून ऑफ्थॅल्मिक सोल्युशन साठी युज केलं, सोल्युशन्स मध्ये युज केलं जात आहे. ओके, आणि ते काय, इट इज टॉक्सिक, सो इट इज नॉट युज्ड इंटरनली, ते इंटरनली युज करायचं नाही. ओके, त्याच्यानंतर त्याची स्टोरेज कंडिशन बघितली होती. ते एअर टाईट कंटेनर मध्ये स्टोअर केलं जातं. आणि बोरिक ऍसिड जे आहे तर ते इनकम्पॅटेबल कशासोबत आहे, पॉलिव्हिनाइल अल्कोहोल, टॅनिन्स आणि बेन्झल अल्कोनियम क्लोराइड याच्यासोबत ते काय आहे, इनकम्पॅटेबल आहे. ओके, त्याच्यानंतर त्याचे जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत ते कशामध्ये अवेलेबल आहे, कॅप्सूल, इयर ड्रॉप. ओके, आणि मार्केट प्रिपरेशन्स जे आहेत तर ते बोरिक ऍसिड, इयर ड्रॉप. ओके, इयर ड्रॉप एक अवेलेबल आहे, पावडर फॉर्म मध्ये आहे. त्याच्यानंतर बोरोस्पिरिटचा इयर ड्रॉप आहे. त्याच्यानंतर क्लोरिनेटेड लाईम बघितलं होतं. तर त्याचं काही ब्लिचिंग पावडर आणि त्याला आपण अजून म्हणजे दुसरं नाव सिनोनिम काय त्याचं, ब्लिचिंग पावडर. ओके, बऱ्याच वेळा आपल्याला ब्लिचिंग पावडर माहित असतं पण त्याचं नाव काय, तर एक्झॅक्ट क्लोरिनेटेड लाईम, किंवा त्याला काय म्हणलं जातं, क्लोराइड ऑफ लाईम. त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 144. ओके, 144. त्याच्यानंतर त्याचे काही फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, त्याची सोल्युबिलिटी बघितली होती. त्याच्यानंतर त्याच्या रिॲक्शन्स बघितल्या. ओके, लास्ट लेक्चरला. त्याच्यानंतर त्याचे युजेस, स्टोरेज कंडिशन्स बघितल्या. ओके, इनकम्पॅटेबिलिटी, फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स ते फक्त ग्रॅन्युल्स फॉर्म मध्ये असतं. आणि एक मार्केट प्रिपरेशन अवेलेबल कुठलं, कॅल्शियम हायपोक्लोराइड ग्रॅन्युल्स. ओके, त्याच्यानंतर बघितलं होतं पोटॅशियम परमॅंगनेट, जो की पिंक कलर मध्ये थोडक्यात असतो. आणि त्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते पण बघितलं होतं. मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे त्याचा कोणता आहे, केमिनोफोर. ओके, मॉलिक्युलर वेट आहे 158. त्याचं जी काही टेस्ट आहे तर ती काय आहे, स्वीट ऍस्ट्रिंजंट टेस्ट आहे. आणि ते सोल्युबल आहे वॉटरमध्ये, आणि फ्रीली सोल्युबल कशामध्ये आहे, बॉइलिंग वॉटरमध्ये. ओके, आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन त्याचं आहे तर ते कोणत्या कलरमध्ये असतं, व्हायलेट टू रेड कलर. जेव्हा आपण त्याच्यामध्ये वॉटर ऍड करू, म्हणजे ते डायल्यूट जेव्हा केलं तर त्यावेळेस काय होतंय, त्याचा पिंक कलर फॉर्म होतो. हे बऱ्याच वेळा आपण टायट्रेशन मध्ये ऑब्झर्व केलं होतं, म्हणजे तुम्ही केलं असेल. त्याच्यानंतर त्याचे युजेस बघितले होते, तर ते किती कॉन्सन्ट्रेशन यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथं बाउंड्स किंवा अल्सर्स जे असतात ते क्लीन करण्यासाठी 1:1000 हे म्हणजे त्याचं रेशो मध्ये घेतलं जातं. वॉटर म्हणजे 1000 ml वॉटर मध्ये 1 ml आपण पोटॅशियम परमॅंगनेट घेतो. ह्याचा अर्थ असा आहे, असे काही रेशोज दिले आहेत. तर गार्गल्स आणि माउथ वॉशेस हे प्रिपेअर करायला 1:4000 सोल्युशन इन वॉटर असं घेतलं जातं. कशासाठी, फॉर द अँटीसेप्टिक ऍक्शन. ओके, त्याच्यानंतर बघा 1% सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट, तर ते कशासाठी युज केलं जातं, ब्रोमहिड्रोसिस. ओके, ब्रोमहिड्रोसिस म्हणजे काय, जे काही सिक्रेशन होतं फाउल स्मेलिंग पर्स्पिरेशनचं. त्याच्यानंतर 5% सोल्युशन जे आहे तर त्याचा काय, पॉवरफुल सेप्टिक ऍक्शन. हे सगळे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. स्टोरेज कंडिशन जे आहे तर ती काय, वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये ते ठेवलं जातं. आणि
जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे तर त्याच्यापासून ते अवॉइड केलं जातं, का तर ते इनकम्पॅटेबल होत असतं. आणि पोटॅशियम परमॅंगनेट याची इनकम्पॅटेबिलिटी कशासोबत आहे तर आयोडाईड सोबत ऍज अ रिड्युसिंग एजंट. ओके. आणि फॉर्म्युलेशन कुठले आहेत बघा, पोटॅशियम परमॅंगनेट टॅबलेट आहे सोल्युशन साठी, ग्रॅन्युल्स आणि पावडर. ओके. आणि मार्केटेड प्रिपरेशन कुठलं आहे, प्रेमसोल आणि कोएमेट ट्रायको एक्स. त्याच्यानंतर डेंटल प्रोडक्ट्स बघितले होते, त्याच्यामध्ये बघा जे काही आहे डेंटल प्रोडक्ट्स ते आपण बघितले होते. त्याच्यानंतर विटामिन ए, सी आणि डी याचा रोल काय आहे आपल्या जे काही टीथ साठी किंवा कॅल्शियम साठी, तर ते इथं बघितलं होतं. ओके. तर ऍब्रेसिव्ह म्हणजे काय तर असे एजंट असतात बघा जे पॉलिश करण्यासाठी, ओके, म्हणजे एक प्रकारचं कोटिंग त्याच्यावरती करण्यासाठी. आणि हे जे आहे व्हर्निशेस पण त्याच्यासारखाच त्याचा यूज आहे, जे आपल्याला ह्याच्यापासून प्रोटेक्ट करतात. आता फॉर एक्झाम्पल वरून कोट एखाद्या केमिकल एखाद्या फ्लुइड पासून आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, का तर कंटिन्युअस फ्लुइड राहून तिथे काय होणार आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार. ओके. जिथे लिक्विड असतात तर तिथे ग्रोथ होत असते, आणि ते ग्रोथ होऊन तिथला पार्ट कसा होत असतो तर तो म्हणजे आपण काय म्हणू शकतो मराठीतून, जेव्हा आता एक्झाम्पल घ्या, आपण हे घेतले आयर्नचं एखादं आयर्न जे असतं ना तर त्याचं एखादं हे घेतली वस्तू घेतली, तर त्याचं काय जेव्हा ते पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं आणि कंटिन्युअस पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर तिथे काय होतं, कोरोजन होतं. तर कोरोजन त्या कशामुळे झालं तर पाण्यापासून, मग आपण त्याला काय करतो, कोटिंग करतो, एखादा पेंट देतो. तर त्याच पद्धतीने हे आहे ते ऍब्रेसिव्ह आणि व्हर्निशेस. ओके. ऍब्रेसिव्ह फक्त काय पॉलिशिंग आणि क्लिनिंग साठी असतं, आणि हे व्हर्निशेस कशासाठी असतं तर कोटिंग थोडक्यात लावण्यासारखं. ओके. ते प्रोटेक्ट करतं, मेन फंक्शन कायचं प्रोटेक्शनचं. समजले का व्हर्निशेस आणि ऍब्रेसिव्ह? येस मॅम. ओके. तर डिसेन्सिटायझेस म्हणजे बघा सेन्सिटिव्हिटी ज्यांना होते, ओके, तर बऱ्याच ब्रँड अवेलेबल आहेत सध्या. फॉर एक्झाम्पल सेन्सोडाइन यूज करतात बघा. तर हे जी काही हायपर सेन्सिटिव्हिटी आहे तिची तर ती कमी करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा आपण बघितले होते अँटीकॅरिज एजंट. ओके. क्लिनिंग एजंट बघितले होते, अँटीकॅरिज कॅव्हिटीज साठी असतात. त्याच्यानंतर टाइप्स जे आहेत डेंटल प्रोडक्टचे तर ते काय आहेत, क्लिनिंग एजंट. ओके, जे आता बघितले आपण. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कॅल्शियम कार्बोनेट, त्याची जी काही रिएक्शन ती बघितली होती. त्याच्यानंतर त्याचे युजेस. ओके. तर ते कशासाठी अल्सर मध्ये सुद्धा यूज केलं जातं, डायरिया मध्ये सुद्धा यूज केलं जातं, ऍज अ चॉक म्हणून यूज केलं जातं. ओके. आणि ते नेटिव्ह कार्बोनेट जे आहे कॅल्शियम कार्बोनेट तर ते होमिओपॅथिक मेडिसिन मध्ये यूज केले जाते. त्याच्यानंतर त्याची इनकम्पॅटेबिलिटी बघा, ते टेट्रासायक्लिन सोबत रिॲक्ट होतं, म्हणजे त्याचे इनकम्पॅटेबल होतं. जेव्हा आपण ते दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये देतो त्यावेळेस त्याची रिॲक्टिव्हिटी कमी होत असते कॅल्शियम कार्बोनेटची. त्याच्यानंतर बघितलं ते फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स. ओके. मार्केट प्रिपरेशन जे काही अवेलेबल आहेत ते. त्याच्यानंतर अँटीकॅरिज एजंट बघितलं, सोडियम फ्लोराईड तर बघितलं होतं एक्झाम्पल. फ्लोराईडचा रोल काय आहे अँटीकॅरिज एजंट मध्ये? ओके. सोडियम फ्लोराईड बघितलं होतं. त्याच्यानंतर डेंटल क्लिन्झर्स काय असतात, डिनेचर्स बघा, ते कम्प्लिटली कॉपी कसे केले जातात, म्हणजे कॉपी डिनेचर्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये मटेरियल कुठले युज केलं जातं, डेनेचर ऍडेसिव्ह कुठले आहेत. ओके. माउथ वॉशेस बघितलं होतं. ओके. तर आजच्या लेक्चरला आपण लास्ट पार्ट एकदम, तर तो कोणता आहे, मेडिसिनल गॅसेस. तर हे मेडिसिनल गॅसेस आज आपण स्टार्ट करणार आहोत. बघा मेडिसिनल गॅसेस काय असतात, तर हे मेडिसिनल गॅसेस आहेत तर ते काय आहेत, गॅसियस सबस्टन्स विच आर और मे बी टेकन इन टू द बॉडी बाय द वे ऑफ द नोज अँड द ट्रकिया. बघा हे कसे नोज किंवा आपल्या ट्रकिया थ्रू, म्हणजेच काय तर आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये असणारे पार्ट्स आहेत, तर याच्या थ्रू हे काय केले जातात बॉडीमध्ये म्हणजे इनहेल केले जातात किंवा एंटर होतात हे मेडिसिनल गॅसेस. बघा ह्या मेडिसिनल गॅसेसचा यूज असतो त्याच्यामुळे, म्हणजे ज्या गॅसेसचा यूज होतो ते मेडिसिनल गॅसेस म्हणजे कुठले आहेत ते, कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड, हे काय आहेत गॅसेस यूज केले जातात ऍज अ इनहेलंट्स म्हणून. ओके.
तर बघा कार्बन डायऑक्साईड काय, तर कार्बन डायऑक्साईड फर्स्ट त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहितीये CO2. त्याचा मॉलिक्युलर वेट आहे 44.1. ओके, हे मॉलिक्युलर वेट आहे. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड कंटेन नॉट लेस दॅन 99.0% वेट बाय वेट ऑफ कार्बन डायऑक्साईड. तर हे जे बघा कार्बन डायऑक्साईडचं कंपाऊंड सॉरी जो गॅस घेतो तर त्यामध्ये किती असतं ते 99 पेक्षा कमी त्याच्यामध्ये अवेलेबल नसतं. 99% कमीत कमी असतं. त्याच्यानंतर बघा कलर त्याचं काय आहे तर ते कलरलेस आहे टोटली, त्याला कुठलाही कलर नाही, ऑर्डर सुद्धा नाही. ओके, इट इज अबाउट 1.5 टाइम्स ऍज अ हेवी ऍज एअर. तर त्याचं बघा जो काही हेवीनेस आहे याचा तर तो किती आहे 1.5 टाइम्स त्या एअर पेक्षा. आपला जो एअर आहे ऍटमॉस्फिअर मधला तर त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा 1.5 टाइम्स इतका तो काय आहे हेवी आहे. फिल इन द ब्लँक्सला असं क्वेश्चन विचारला जातो. तर त्याच्यानंतर बघा त्याची सोल्युबिलिटी, तर ते काय आहे सोल्युबल आहे कसं 1/10 व्हॉल्यूम इन वॉटर. बघा हे पण रेशो आहे 1:10. ओके, त्याचा एक पार्ट हे 10 व्हॉल्यूम त्याच्या म्हणजे 10. फॉर एक्झाम्पल एक ml सोल्युशन आपण 10 ml मध्ये घेतो तसं एक पार्ट 10 ml वॉटर मध्ये ते काय होते सोल्युबल होते. ऍट अ नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर, जे काही आपलं टेम्परेचर किंवा प्रेशर आहे नॉर्मल. ओके, तर त्याच्यामध्ये ते काय होते सोल्युबल होते. इट सोल्युशन इज वॉटर इट सोल्युशन इन वॉटर इज वीक ऍसिड. तर त्याचं जेव्हा ते मिक्स होतं वॉटर सोबत तर त्याचं काय होतंय वीक ऍसिड होते. आणि कार्बन डायऑक्साईड कॅन बी लिक्विफाईड बाय द प्रेशर ऍट 31 डिग्री सेंटीग्रेड. बघा हे जे कार्बन डायऑक्साईड गॅसेस फॉर्म मध्ये आहे तर ते लिक्विडफाईड कधी होतं किती प्रेशरला तर 31 डिग्री सेंटीग्रेड. ओके सॉरी प्रेशर जेव्हा आपण त्याला अप्लाय करू तर त्यावेळेस ते 31 डिग्री सेंटीग्रेडला किंवा त्याच्यापेक्षा कमी ओके इतक्या ह्याला ते काय होतंय लिक्विड फॉर्म मध्ये होतं. बघा असताना तो कसा असतो गॅसेस फॉर्म मध्ये असतो, पण जेव्हा आपण त्याच्यावर प्रेशर अप्लाय करू तर तो ऍज अ 31 डिग्री सेंटीग्रेड किंवा त्याच्यापेक्षा कमी ह्याला तो काय होतोय तर लिक्विड फॉर्म मध्ये होतो. इट डज नॉट सपोर्ट द कंबस्टन. ओके, कंबस्टन त्याच्यापासून होत नाही. हावेवर मॅग्नेशियम रिबन्स बर्न्स in an atmosphere of carbon dioxide which get decomposed to carbon and magnesium oxide is formed. बघा इथं कसं फॉर्म होतं मॅग्नेशियम ऑक्साईडचा फॉर्म होतोय कसं जेव्हा डिकम्पोजिशन होतं त्या कार्बनचं. त्याच्यानंतर बघा जे काही बेरियम कार्बोनेट आहे ओके तर तो फॉर्म होतो बघा कसा जेव्हा कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्ट होईल त्यावेळेस. कार्बन डायऑक्साईड जेव्हा बेरियम हायड्रॉक्साईड सोबत जेव्हा रिॲक्ट होते बघा खाली दिले बेरियम हायड्रॉक्साईड BaOH2 आणि कार्बन डायऑक्साईड CO2 जेव्हा या दोन्ही मध्ये रिॲक्शन होतीये तर काय प्रेसिपिटेट फॉर्म होते बेरियम कार्बोनेट म्हणजे काय BaCO3 हा फॉर्म होतोय. बघा नीट लक्षात ठेवा इथं काय होतंय जेव्हा बेरियम हायड्रॉक्साईड आहे तर ते कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्शन होती त्याची तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते BaCO3 म्हणजेच बेरियम कार्बोनेट सोबत त्याचे म्हणजे बेरियम कार्बोनेट काय होते फॉर्म होते प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट म्हणजे काय तर एक प्रेसिपिटेट आपण बघितलं ऑलरेडी. प्रेसिपिटेट माहिती ना सगळ्यांना. हॅलो, प्रेसिपिटेट काय असतो माहितीये का सगळ्यांना. टेल मॅम. सांगा. येस मॅम. ओके, बाकीच्यांना माहित नाही का प्रेसिपिटेट. यादव अश्विनी तुम्ही काय बोललात तुमचा आवाजच नाही आला. प्रेसिपिटेट फ्रँकली सांगा मला परत सांगायला बरं तुम्हाला प्रेसिपिटेट म्हणजे काय. हा सुप्रिया बनकर, भोसले आरती. एखाद्या सोल्युशन मधनं कार्बन डायऑक्साईड गॅस पास होतोय. वेट, मी काय म्हणलं प्रेसिपिटेट म्हणजे काय. प्रेसिपिटेट म्हणजे काय असतं माहितीये का. ऐकून पर्जन्य. काय पर्जन्य.
प्रेसिपिटेट म्हणजे काय माहिती का, ज्यावेळेस एकूण काय म्हणताय तुम्ही? नाही माहित मॅडम. ओके थांबा मी सांगते. एकूण पर्जन्य. वेट पर्जन्य ऐका. तर काय होत असतं, जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल वॉटर घेतलंय आणि वॉटर घेतलंय त्याच्यामध्ये जेव्हा पावडर टाकली तर ते कसं दिसतं आपल्याला, ट्रान्सपरंट नसतं. ओके, तर त्यावेळेस काय होत असतं, ट्रान्सपरंट नसतं. मग काय होत, तर त्याचं काय होत असतं, तो प्रेसिपिटेट आणि जे खाली तसंच राहतं, तर त्याला काय म्हणतो आपण, ते प्रेसिपिटेट फॉर्म झालेला आहे. समजतं का? प्रेसिपिटेट जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट बनवतोय, ओके, तर प्रोडक्ट बनवल्यानंतर ओके तो कलरलेस येत नाही, तर तो असं व्हाईट पीपीटी टाइप मध्ये येतो, व्हाईट कलर मध्ये, तर त्याला काय म्हणायचं, प्रेसिपिटेट म्हणायचं. समजलं आता प्रेसिपिटेट म्हणजे काय? येस मॅम. येस. व्हाईट कलर मध्ये जेव्हा येतो, सिंपल लक्ष ठेवा, जेव्हा कलरलेस आलं तर ते प्रेसिपिटेट होत नाही. ओके, आणि जे व्हाईट कलर मध्ये येतं तर त्यावेळेस काय असतं, तो प्रेसिपिटेट असतो. त्याच्यानंतर बघा ही काय आहे, आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे कार्बन डायऑक्साईडची, आता आपण बघितलेली ती. त्याच्यानंतर बघा त्याचे युजेस काय आहे. कार्बन डायऑक्साईड इज इम्पॉर्टंट फॉर द रेग्युलेटिंग द ऍसिड बेस बॅलन्स ऑफ द ब्लड अँड द टिश्यू. तर हे बघा, हे कार्बन डायऑक्साईड कशासाठी, म्हणजे काय रेग्युलेट करतोय, तर जो काही आपला ऍसिड बेसचा जो काही बॅलन्स आहे ब्लड मधला आणि टिश्यू मधला, तर तो मेंटेन करण्याचं किंवा रेग्युलेट करण्याचं काम हे कार्बन डायऑक्साईड करते. तर कार्बन डायऑक्साईड हॅज बीन युज्ड ॲज अ रेस्पिरेटरी स्टिम्युलंट. तर हे रेस्पिरेटरी स्टिम्युलंट म्हणून कार्बन डायऑक्साईडचा यूज होते. हाऊएव्हर इट इज इनइफेक्टिव्ह. ओके, कधी इनइफेक्टिव्ह असतं, जेव्हा रेस्पिरेटरी सेंटर जो आहे तर तो काय झाला असतो, डिप्रेस्ड झालेला असतो. Nowadays it is a seldom used as a stimulant, respiratory stimulant. मग आता काय यूज केलं जातं, त्याच्याऐवजी सेल्डोम हे यूज केलं जातं. ओके, तर बघा अजून काही, कार्बन डायऑक्साईड 5 to 7% इन ऑक्सिजन. ओके, तर बघा कार्बन डायऑक्साईड जे आहे तर ते 5 to 7% इन ऑक्सिजन मध्ये यूज केलं जातं. कशासाठी, फॉर द ट्रीटमेंट ऑफ कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग ऍज अ कार्बन डायऑक्साईड इन्क्रीजेस both the ventilatory exchange rate and the rate of dissociation of carbon monoxide from the कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. बघा काय आहे, तर हे कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन सोबत मिक्स करून, म्हणजे किती 5 to 7% ऑक्सिजन मध्ये ते मिक्स केलं जातं. आणि ते कशासाठी युज केलं जातं, ऍज अ ट्रीटमेंट म्हणून. ज्या केसमध्ये कार्बन मोनॉक्साईडचं पॉइझनिंग झालेलं आहे तर त्या केसमध्ये हे युज केले जातं. इतकंच आहे. त्यानंतर बघा, कार्बन डायऑक्साईड वेन गिवन बाय द माउथ इन अ सोल्युशन फॉर्म or as a carbonate or the bicarbonate promotes the absorption of liquid by the mucous membrane. तर ते कसं दिलं जातं, बाय द माउथ, आणि ते कशा फॉर्म मध्ये असतं, सोल्युशन फॉर्म किंवा काही वेळेस कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट फॉर्म मध्ये असतं. कशासाठी, प्रोमोट द ऍब्सॉर्प्शन ऑफ लिक्विड बाय द म्युकस मेम्ब्रेन. म्युकस मेम्ब्रेन मध्ये काय झालं पाहिजे, ऍब्सॉर्प्शन झालं पाहिजे. Therefore, aerated waters, okay, rapidly reduce the thrust, hastens the action of alcohol and soon causes the diuresis. बघा या केस मध्ये सुद्धा यूज केलं जातंय. त्याच्यानंतर फ्रोझन, ओके, म्हणजे फ्रोझन म्हणजे काय, त्याचं टेम्परेचर कमी झालेलं असतं. ओके, फ्रोझन फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड, ड्राय आईस. ओके, तर म्हणजे फ्रोझन म्हणजे काय, त्याला फ्रीज केलेलं आहे ऑलरेडी कार्बन डायऑक्साईडला. आणि ते ड्राय आईस हॅज बीन युज इन अ ट्रीटमेंट ऑफ स्किन डिसऑर्डर्स. स्किन डिसऑर्डर्स मध्ये युज केलं जातं. कुठल्या बघा, ऍक्नी, अँजिओमास, कॉल्स, एक्झामा, मोल्स, ओके, सोरोसिस, वार्ड्स. Here it is used to destroy the tissue by the freezing it. ओके, तर ते कार्बन डायऑक्साईड जे आहे तर ते काय केलं जातं, फ्रीज केलं असेल. ओके, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, फ्रोझन. ओके, फ्रीज केलेलं आहे, तर म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी केलेलं आहे. तर ते कशासाठी, स्किन डिसऑर्डर्स जे आहेत लाईक ऍक्नी, तर त्या केसमध्ये ते म्हणजे त्याच्या ट्रीटमेंटसाठी म्हणून ते यूज केलं जाते. त्याच्यानंतर बघा त्याचं स्टोरेज आणि लेबलिंग काय आहे. ओके, तर त्याचं स्टोरेज आणि लेबलिंग बघा, स्टोर अंडर द कंप्रेशन इन द मेटल सिलेंडर ऍट अ टेम्परेचर नॉट एक्सिडिंग
31 डिग्री सेंटीग्रेड. तर ते स्टोअर कुठे केलं जातं? मेटॅलिक सिलेंडर मध्ये, आणि त्याचं टेम्परेचर किती ठेवलं जातं? 31 पेक्षा कमीच, 31 किंवा 31 पेक्षा कमीच. द गॅस इज युजली सप्लाइड इन मेटल सिलेंडर अँड पेंटेड ग्रे. तर ते कलर पेंट सुद्धा त्याला दिलेलं, ते कलर सांगितले ग्रे कलर मध्ये असतं. द नेम ऑर द केमिकल सिम्बॉल काय असतं त्याच्यावरती? CO2. बघा लेबल इम्पॉर्टंट आहे. शुड बी stenciled in paint on the shoulder of the cylinder, म्हणजे वरच्या साईडला असतं बघा. आणि देअरली entirely stamped on the cylinder valve. ओके, तर हा जो ह्याचं जे स्टोरेज कंडिशन आहे बघा, इम्पॉर्टंट आहे. काय आहे तर ते मेटल सिलेंडर मध्ये स्टोअर केलं जातं. त्याचं टेम्परेचर किती? 31 पेक्षा नॉट एक्सेडिंग 31 डिग्री सेंटीग्रेड. आणि ते जे आहे मेटल सिलेंडर, त्याच्यावर ते पेंट केलं जातं CO2 त्याच्या शोल्डरवरती म्हणजे साईडला. ओके, आणि ते पेंटचं ग्रे कलर मध्ये असतं. आणि प्रिकॉशन्स काय घ्यायचे आहेत बघा. Carbon dioxide should be used with the caution in the respiratory obstruction and in pulmonary edema. बघा हे अनसुपरवायझर्स केल्या जातात अशी कंडिशन, म्हणजे हे हँडल कार्बन डायऑक्साइड. तर ते बघा काय केलं जातं, अकॉर्डिंग टू रेस्पिरेटरी ऑब्स्ट्रक्शन आणि पल्मनरी एडिमा जो आहे त्याच्या त्या केसमध्ये हे अनसुपरवायझर ते यूज केलं जातं. बिकॉज द कार्बन डायऑक्साइडचं जे काही टेन्शन आहे ब्लड मधलं is already high, they are highest already, and enhanced respiratory effort may increase and increases the pulmonary edema. Okay, the pulmonary edema हा काय आहे तर एक रेस्पिरेटरी डिसऑर्डर आहे. ओके, तर जेव्हा आपण हे कार्बन डायऑक्साइड देणार आहे तर असं काय होतं त्या पल्मनरी एडिमा मध्ये, तर कसा फॉर्म होतो तर जेव्हा कार्बन डायऑक्साइड जे ऑलरेडी ब्लड मध्ये आहे तर त्याचं टेन्शन वाढलेलं असतं ऑलरेडी ब्लड मध्ये, आणि हे अजून आपण कार्बन डायऑक्साइड एक्सटर्नली दिलं जास्त, तर त्यामध्ये काय होत असतं अजून इन्क्रीज जो काही रेस्पिरेटरी सिस्टीम मधला हे आहे तर तो बॅलन्स सगळं बिघडणार आहे. आणि त्याच्यामुळे काय रिस्क येणार आहे तर पल्मनरी एडिमाची रिस्क येणार आहे. पेशंट विथ रेस्पिरेटरी डिप्रेशन डू नॉट रिस्पॉन्ड टू कार्बन डायऑक्साइड. ज्यांना रेस्पिरेटरी डिप्रेशनचे पेशंट आहेत तर ते काय करतात तर कार्बन डायऑक्साइडला रिस्पॉन्ड देत नाही. इन द अनेस्थेटाइज्ड और द नार्कोटाइज्ड पेशंट कोमा may follows inhalation of carbon dioxide. ओके, अनेस्थेटाइज्ड आणि नार्कोटाइज्ड पेशंट जे आहेत तर आणि कोमा, आपण त्याला कोमा म्हणू शकतो, कोमामध्ये जे असेल तर त्यांना काय केलं जातं हे कार्बन डायऑक्साइड इनहेलेशन केलं जातं. किती त्याचं पर्सेंटेज दिले लो ऍज 5% इन ऑक्सिजन. बघा इतकं कमी यूज केले जाते कार्बन डायऑक्साइड, आणि त्याला खूप प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ओके, कार्बन डायऑक्साइड समजले कसं का आता? येस मॅम. येस ओके, मॅम. तर बघा आता नेक्स्ट आहे तो नायट्रस ऑक्साइड. ओके, नायट्रस ऑक्साइडचा फॉर्म्युला काय आहे N2O, आणि त्याचं मॉलिक्युलर वेट आहे ते 44.02. ओके, इट कंटेन नॉट लेस दॅन 99.0%. सेम CO2 सारखं 99% इतकं हे असतं. त्याच्यानंतर कलर काय तर त्याचा तो सुद्धा कलरलेस आहे गॅस असल्यावर, आणि ऑर्डर जो आहे तो सुद्धा कसलाही ऑर्डर त्याला नाही, आणि हे लिहिलं आहे एअर पेक्षा, पण ह्याचं काय दिलं नाही किती टाइम्स हेवियर आहे. त्याच्यानंतर ह्याची टेस्ट सांगितली बघा, स्वीटीएस्ट. ओके, स्वीटीएस्ट टेस्ट आहे ह्याची. सोल्युबिलिटी काय बघा, 1 volume dissolve in about 1.5 volume of water at normal temperature and pressure. बघा एक व्हॉल्यूम जो आहे डिझॉल्व होते किती मध्ये 1.5 volume of water at a normal temperature. हे कसं दिले 1:1 असं रेशो आहे याचा, आणि किती प्रेशरला ऍट 20 प्रेशर मध्ये ऍट 20 डिग्री सेंटीग्रेडला. म्हणजेच काय तर हे रॅडियली सोल्युबल आहे वॉटर मध्ये. सिम्पली तुम्ही हे लिहिलं तरी चालेल, हे रॅडियली काय सोल्युबल आहे वॉटर मध्ये, आणि हे अल्कोहोल मध्ये सुद्धा सोल्युबल आहे, फॅट्स आणि ऑइल्स मध्ये सुद्धा सोल्युबल आहे. आणि ते लिक्विफाईड किती ह्याला होतं बघा टेम्परेचरला -80 डिग्री सेंटीग्रेड. बघा जेव्हा त्याला आपण एवढं फ्रीज करू एवढा कमी टेम्परेचरला नेऊ तेव्हा ते लिक्विफाय होणार आहे किती -88 डिग्री सेंटीग्रेडला. This compound is an isoester of
कार्बन डायऑक्साइड आयसो इस्टर म्हणजे काय ओ ग्रुप असतो बघा. आपण हे पुढचा जो ह्याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे तर त्याच्यामध्ये आपण हे असे कंपाऊंड बघणार आहे. इस्टर काय असतं, त्याच्यानंतर अल्कोहोलचे जे काही स्ट्रक्चर्स आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट चॅप्टर मध्ये आहे तेव्हा तुम्हाला समजून जाईल. आयसो म्हणजे काय तर दोन असतात. ओके, इस्टर ग्रुप कशाला कार्बन डायऑक्साइड इथं असं सांगितले सध्या इथं. तर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड द नायट्रस ऑक्साइड गॅसेस आर स्ट्रँगली सिमिलर. बघा कसे आहेत ते सिमिलर आहेत. अँड द क्रिस्टलाइन फॉर्म्स आर आयसोमॉर्फस. त्याचा क्रिस्टलाइन फॉर्म बघा, क्रिस्टलाइन जे सुद्धा टाइप्स असतात ते तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मध्ये असेल पुढे मे बी. ओके, तर ते आयसोमॉर्फस हा एक टाइप आहे क्रिस्टलाइन फॉर्मचा. तर या फॉर्म मध्ये हे नायट्रस ऑक्साइड अवेलेबल असतं. Although it is inert at the ordinary temperature, it support combustion at the elevated temperature. बघा हे काय करते, सपोर्ट करते कंबस्टन. कार्बन सपोर्ट करत नव्हतं, हा डिफरन्स. नायट्रस ऑक्साइड इज अ नॉन पॉइझनस गॅस. तर तो काय नॉन पॉइझनस आहे. स्वप्नील जामदार स्वप्नील जामदार तर बघा नायट्रस ऑक्साइड जो आहे तो नॉन पॉइझनस आहे आणि जो इनहेल केला जातो फॉर समटाइम्स इट प्रोड्युसेस द नर्वस एक्साइटमेंट अँड द हायस्टेरिकल लाफ्टर. ओके, अँड हेन्स इट इज नोइंग ॲज लाफिंग गॅस. बघा याला काय म्हणलं जातं, नायट्रस ऑक्साइडला लाफिंग गॅस म्हणलं जाते. बट इफ इनहेल्ड फॉर मोर टाइम्स इट प्रोड्यूस अनकॉन्शियसनेस अँड इव्हन इनसेन्सिटिव्हिटी टू पेन. बघा काय होतंय, तर हा जो नायट्रस ऑक्साइड आहे त्याला लाफिंग गॅस म्हटलं जाते. पण हा जर जास्त एक्सेस घेतला, ओके, एक्सेस अमाऊंट मध्ये घेतला तर काय होतंय, अनकॉन्शियसनेस होते. ओके, आणि जो काही आपल्याला पेन होत असेल, फॉर एक्झाम्पल कधी इंजुरी झाली तर आपल्याला पेन होतो, आपल्याला जाणवतो. पण त्या केसमध्ये काय होतं, तर आपल्याला सेन्सिटिव्हिटीच होत नाही त्या पेनची. ओके, इफेक्टच काही इकडे पडत नाही. त्याच्यानंतर बघा त्याचे यूज काय आहे, तर हे यूज केलं जातं ऍज अ जनरल अॅनास्थेटिक्स म्हणून. ओके, इनहेलंट अॅनास्थेटिक्स काय असतात बघा. तर जेव्हा आपण हे करू, आता पुढे आपल्याला अॅनास्थेटिक्सचा पण क्लास आहे तरी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. तर आपण म्हणतो पेन किलर किंवा आता फॉर एक्झाम्पल एखादं पेन होत असेल, अॅनास्थेटिक्स म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देते तुम्हाला मी सिम्पल. जेव्हा आपलं डेंटलचा दातांचा काही प्रॉब्लेम असतो, ओके, तर समजा काही जणांच्या दात कॅव्हिटी झाल्यामुळे आपण काढतो, तर त्यावेळेस त्यांना एक इंजेक्शन दिलं जातं. तर ते कशासाठी, तर तिथं म्हणजे तिथे आपल्याला कुठलाही पेन होऊ नये थोड्या वेळासाठी. ओके, आपण म्हणतो मराठीतून भूल, थोडक्यात भूल देतात डॉक्टर. ओके, तर ते भूल म्हणजे काय असतं, तर अॅनास्थेटिक्स असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा टाईप आहे, जनरल अॅनास्थेटिक, लोकल अॅनास्थेटिक. हे काय आहे, तर ही कॅटेगरी कुठली आहे, जनरल अॅनास्थेटिक्स मध्ये हे यूज केलं जाते. समजलं का अॅनास्थेटिक्स म्हणजे काय असतं. Yes, ma'am. Yes, ma'am. थोडक्यात जे देतो तर ते अॅनास्थेटिक असतात. तुम्हाला अॅनास्थेटिकची डेफिनेशन क्लासिफिकेशन पुढे आहे अजून, पण मी तुम्हाला माहिती असावं म्हणून इतकं सुरुवातीला सांगितलंय. इट इज अ वीक अॅनास्थेटिक. बघा ते काय वीक अॅनास्थेटिक आहे आणि ह्याचं स्ट्रॉंग अॅनाल्जेसिक ऍक्शन. ओके, त्याच्याकडे पण ऍक्शन आहे, वीक आहे बट ऍक्शन आहे. अँड ऑल्सो प्रोड्यूस द मसल रिलॅक्सेशन. ओके, मसल्स काय होतात, रिलॅक्स होतात. It also has been used as a anesthetics in minor dental and the surgical operations. बघा मी आता सांगितलं डेंटल मध्ये यूज केलं जातं ते हे नायट्रस ऑक्साइड यूज केलं जातं. It is usually employed only for induction as a vehicle for or as a adjuvant to other anesthetic. बघा व्हेकल म्हणून सुद्धा ते ऍक्टिव्ह होत आहे अॅनास्थेटिक प्रिपरेशन्स मध्ये. त्याच्यानंतर बघा नायट्रस ऑक्साइड 50% विथ ऑक्सिजन. इट इज वाइडली युज्ड ॲज अॅनाल्जेसिया especially in obstetrics. Okay, it is not used more than 24 hours because of risk of bone marrow depression. बघा बोन मॅरो जे काही आपलं आहे तर त्याच्यामध्ये डिप्रेशन येईल अशी रिस्क होऊ शकते जर आपण हे 24 hours पेक्षा जास्त यूज केले तर. It is also used as a propellant in the aerosol pack. बघा एरोसोल हे आहे फार्मास्युटिकल प्रिपरेशन आहे, एरोसोल म्हणून असतात.
तर ते तुम्हाला म्हणजे एरोसोल्स म्हणजे काय थोडक्यात, तर आपला एखादा परफ्यूम वगैरे स्प्रे असतात बघा स्प्रे, तर ते फॉर्म्युलेशन म्हणजे एरोसोल. ओके, माय व्हॉइस इज ऑडिबल? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर एरोसोल म्हणजे काय, तर स्प्रे मध्ये जे काही फॉर्म्युलेशन्स अवेलेबल आहेत, तर त्या ह्याला काय म्हणायचं, एरोसोल. ओके, तर हे प्रोपेलंट म्हणून यूज केलं जाते, एरोसोल पॅक मध्ये अवेलेबल असतं. त्याची स्टोरेज आणि लेबलिंग काय बघा, इट इज स्टोर्ड इन मेटल सिलेंडर. ओके, ऍट अ टेम्परेचर नॉट एक्सेडिंग 36 डिग्री सेंटीग्रेड. त्याचं बघा स्टोरेज टेम्परेचर किती आहे, 36 पेक्षा जास्त डिग्री सेंटीग्रेड मध्ये ठेवायचं नाहीये. इन अ स्पेशल रूम free from the inflammable material. Okay, the cylinder should be painted blue. बघा ह्याचा कलर कसा आहे, ब्ल्यू कलर मध्ये असतं. ते जे आहे कार्बन डायऑक्साइड, ते कसं होतं, ग्रे कलर मध्ये होतं. द नेम ऑर द केमिकल सिम्बॉल, ओके, त्याच्यावरती काय असतं, N2O should be stencilized in a paint or a shoulder. बघा ते शोल्डर वरती त्याच्या लिहिलं जातं. द सिलेंडर अँड द क्लिअरली केलं जात आहे. ओके, आणि त्याला एक व्हॅल्व प्रेझेंट असते. त्याच्यानंतर बघा ह्याला प्रिकॉशन्स काय घ्यायचे, हायपॉक्सिक अॅनेस्थेटिया. ओके, अॅनेस्थेशिया इज अ डेंजरस. हायपॉक्सिक अॅनेस्थेशिया हा काही डेंजरस आहे, आणि नायट्रस ऑक्साईड शुड ऑलवेज बी ऍडमिनिस्टर्ड विथ ऑक्सिजन. तर त्या केसमध्ये काय केलं जातं, ऍडमिनिस्टर ऑक्सिजन सोबत केलं जातं. आणि नायट्रस ऑक्साईड डिफ्युजेस इनटू द गॅस फिल्ड body cavities, and therefore it should be used cautioning the patient with the abdominal distension and the pneumothorax. आता या पेशंट मध्ये काय होत असतं, जे काही गॅस आहे नायट्रस ऑक्साईड, तर तो काय होत असतो, जे काही आपल्या बॉडी कॅव्हिटीज आहेत, ज्या बॉडीमध्ये कॅव्हिटीज प्रेझेंट नाही, तर तिथे तो काय होत असतो, फील केला जात असतो, म्हणजे तिथे तो राहत असतो, तिथे जातो येतो. ओके, एंटर होतो. तर त्याच्यामुळे काय केलं जातं, तर म्हणजे अंडर सुपरविजन किंवा व्यवस्थित ते केलं जातं, हँडल केलं जातं, प्रिकॉशन घेऊन हे केलं जातं. त्याच्यानंतरचं बघा ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन, तर याचा फॉर्म्युला काय, O2, आणि मॉलिक्युलर वेट आहे 32. ओके, ऑक्सिजन कंटेन्स नॉट लेस दॅन 99.0% ऑफ व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम ऑफ O2. ओके, इथे चुकून ओझेड झालं, O2 आहे. विथ द ट्रेसेस ऑफ अदर गॅसेस लाईक आर्गॉन, नायट्रोजन और हायड्रोजन. बघा हे ऑक्सिजन कसं दिलं जातं, तर बाकीचे पण गॅसेस त्याच्यामध्ये आर्गन किंवा नायट्रोजन किंवा हायड्रोजन. हा सुद्धा गॅस कसा आहे, कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे आणि टेस्टलेस आहे. ते बघा सोल्युबल आहे. त्याचं हे दिले रेशो 1:32 व्हॉल्यूम, म्हणजे 1:32. ओके, आणि 1:7 कशामध्ये आहे, अल्कोहोल मध्ये, ऍट अ नॉर्मल टेम्परेचर अँड द प्रेशर. ऑक्सिजन गॅस कॅन बी लिक्विफाईड ऍट द लो टेम्परेचर. तर बघा हा जो ऑक्सिजन गॅस आहे, तर तो लिक्विड फॉर्म मध्ये कधी होतो, किती बघा, 118.8. ओके, डिग्री सेंटीग्रेड किंवा लो टेम्परेचर आपण म्हणू शकतो. आणि अंडर हाय प्रेशर, पण प्रेशर किती, हाय प्रेशर. लिक्विड ऑक्सिजन हॅज अ स्लाइटली ब्ल्यू कलर. बघा जो काही लिक्विड फॉर्म मध्ये जेव्हा होतो ऑक्सिजन, त्याला कसा कलर होतो, स्लाइटली ब्ल्यू कलर मध्ये येतो, आणि ते बॉईल कितीला होते, -180 डिग्री सेंटीग्रेड अंडर 1 atmospheric pressure. Okay, on further cooling to -490 degree centigrade, it forms the blue solid. बघा त्यावेळेस काय होतं, ते ब्ल्यू सॉलिड मध्ये होते. Both liquid and solid oxygen are strongly magnetic, and oxygen is slightly heavier than air. बघा हा सुद्धा काय हेवियर आहे, आणि त्याची जी काही डेन्सिटी आहे, तर ती किती आहे बघा, ही दिलेली आहे 1.1, where that of air is taken as unity. ऑक्सिजन इज केमिकली एक्स्ट्रीमली ऍक्टिव्ह इलेमेंट. तो काय ऍक्टिव्ह आहे, इट कंबाईन्स डायरेक्टली विथ ऑलमोस्ट ऑल इलेमेंट्स. आता वरती आपण बघितलं इनर्ट गॅसेस, हॅलोजन गोल्ड, त्याच्यासोबत काय येते, कंबाईन होते, आणि काय फॉर्म करते बघा तिथे, तर त्याचे ऑक्साइड्स फॉर्म करते. ही रिॲक्शन आहे थोडक्यात. तर ह्याची जर रिॲक्शन भेटली आहे अशी, तर मी तुम्हाला नोट्स मध्ये देईन. बघा याचे युजेस काय आहेत. ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर द रेस्पिरेशन ऑफ ह्युमन बीइंग. जो काही ऑक्सिजन आहे, तर कशासाठी लागतो आपल्याला, रेस्पिरेशनसाठी. सो इट इज युज्ड एज अ थेरपेटिक अँड द मेडिसिनल गॅस इन पेशंट सफरिंग फ्रॉम रेस्पिरेटरी डिसीज ॲज द गॅस पॉइझनिंग. ओके, तर ऑक्सिजन जो आहे, तर तो आपल्याला सगळ्यांनाच माहितीये
तो प्राणवायू आहे. ओके, तर तो रेस्पिरेशन साठी यूज होतो आणि ते थेरापेटिक आणि मेडिसिनल गॅस म्हणून कुठल्या पेशंट मध्ये यूज केला जातो, ज्यांना रेस्पिरेटरी डिसीज आहेत. ओके, ज्यांना गॅस ऑलरेडी पॉइझनिंग झाले गॅस एखाद्या, तर त्या केसमध्ये ऑक्सिजन दिलं जातं. ऑक्सिजन गिवन बाय इनहॅलेशन टू करेक्ट हायपोक्सेमिक कंडिशन इन द क्रोनिक ब्रॉन्कायटिस, निमोनिया और द पल्मनरी इडिमा. बघा ज्यांना त्रास होत असतो ऑक्सिजन ते इनहेल करू शकत नाहीत. ओके, जसं की हायपोक्सिक कंडिशन मध्ये त्यांच्यात काय झालं असतं, ऑक्सिजनची कॅपॅसिटी जी आहे ती कमी झालेली असते and in conditions where the oxygen content of air breathed in inadequate as at high altitude. Okay, it is also used in circular failure. Okay, circulator failure associated with conditions such as myocardial infarction. बघा हार्टचे जे काही हे आहेत रिस्क फॅक्टर म्हणजे कंडिशन, हार्टचे जे काही डिसऑर्डर्स आहेत जसं की कार्डियक अरेस्ट झाल्यानंतर, त्याच्यानंतर मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन झाल्यानंतर हे दिलं जातं ऑक्सिजन त्या पेशंटला. इट इज व्हॅल्युएबल इन ट्रीटमेंट ऑफ कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग. बघा कार्बन मोनॉक्साईड हा गॅस आहे आणि त्याच्या पॉइझनिंग मध्ये सुद्धा हे यूज केलं जातं त्या जेव्हा ज्या पेशंटला झालं असेल त्यांना. इट इज यूज ॲज अ डायल्युएंट ऑफ वोलाटाईल अँड द गॅसेस अॅनेस्थेटिक. ते काय केलं जातं ऍज अ डायल्युएंट म्हणून यूज केलं जातं वोलाटाईल आणि गॅसेस अॅनेस्थेटिक मध्ये. त्याचं स्टोरेज आणि लेबलिंग काय बघा, ते स्टोअर केलं जातं कम्प्रेस्ड इन मेटल सिलेंडर मध्ये. बघा ते कॉम्प्रेस करून. Valve should not be lubricated with oil or the grease. जी काही व्हॅल्व आहे तर ती ह्या ऑइल आणि ग्रीस पासून लुब्रिकेट केलेली नसायला हवी. त्याच्यानंतर सिलेंडर शुड बी स्टोर्ड इन स्पेशल रूम which should be cool and free from inflammable material. The shoulder of metal cylinder is painted white. बघा हे कसं आहे, व्हाईट कलर मध्ये आहे आणि रिमाइंडर इज पेंटेड ब्लॅक. जो काही रिमाइंडर त्याच्यावर लिहिलेला आहे तर तो कसा असतो, ब्लॅक कलर मध्ये असतो. आणि नेम जे आहे तर ते सिम्बॉल कुठलं दिलेलं असतं, O2. ओके, त्याच्यानंतर बघा त्याचे प्रिकॉशन्स. Precaution, any fire or the spark is highly dangerous in the presence of oxygen concentration, especially when oxygen is under the pressure. बघा जेव्हा कधी पण व्यवस्थित ठेवलं जातं प्रोटेक्ट करून, का तर त्याचा कॉन्टॅक्ट जर फायर किंवा स्पार्क सोबत झाला तर ते कसं होऊ शकतं, डेंजरस होऊ शकतं. बघा आपण आजकाल बऱ्याच ठिकाणी बघतो ऑक्सिजन सिलेंडरचे काही हे झाली गती झाली तर ते काय होते, खूप म्हणजे फायर सोबत किंवा असे बरेच ऍक्सिडेंट आपण आजकाल न्यूज चॅनलला बघतो. तर ते तशी रिॲक्टिव्हिटी होत असते जेव्हा ते फायर किंवा स्पार्कच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. तर ते कसं असू शकतं, डेंजरस असू शकतं. तर इथे आपला थर्ड चॅप्टर संपलेला आहे. ओके, तर आज आपण काय बघितले, मेनली गॅसेस बघितले. बघा ओके, तर मेडिसिनल गॅसेस बघितले. त्याच्यामध्ये आपण बघितलं म्हणजे ते मेडिसिनल गॅसेस कशासाठी यूज केले जातात, तर रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स जे आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीमवर काही डिफिकल्टी आहे तर त्यांना काय होत असतं, तर त्यांच्यासाठी हे मेडिसिनल गॅसेस दिले जातात. कुठले आहेत, वेगळी 3 फक्त बघितले आपण, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि ऑक्सिजन. सिंपल आहे, लक्षात राहण्यासारखे आहे आणि तुम्हाला जरा म्हणजे इंटरेस्टिंग पण वाटलं असेल जरा नॉलेज हे जे आपण बघतो रेग्युलरली. सध्या आता कोविडमुळे आम्हाला हे कळतं की ऑक्सिजन किती इम्पॉर्टंट आहे, ऑक्सिजनचा. ओके, किती ठेवले जातात म्हणजे आजकाल सगळ्यांना समजायला लागले. तर त्याची आपल्याला ऍज अ फार्मासिस्ट तर आपल्याला सगळी माहिती असायला हवी. तर त्याच्यामुळे ते तुम्हाला सिलेबस. आणि बघा कुठले कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड आणि ऑक्सिजन कुठल्या पेशंटमध्ये कुठले यूज केले जातात. तर त्याच्यानंतर आपण बघितलं कार्बन डायऑक्साईडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला, जे काही वेट आहे ते बघितलं, मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि गॅसेस आपण बघितले. मॅम वॉइस येत नाही क्लिअर. ओके, बघा कार्बन डायऑक्साईड बघतो आपण, सॉरी कार्बन डायऑक्साईड बघितलंय. नाव ऑडिबल.
Yes, ma'am. येतोय का व्यवस्थित? Yes, ma'am. ओके. तर बघा कार्बन डायऑक्साईड बघितलं त्याच्यामध्ये काय असतं तर ते फॉर्म्युला माहिती त्याच्यामध्ये कुठलाही कलर नाही त्याला ते ऑर्डरलेस गॅस आहे. ओके, त्याची सॉल्युबिलिटी बघितली आपण. त्याच्यानंतर जो काही हे काय ते रिॲक्शन आहे जे आहे कार्बन डायऑक्साईड ते बघितले आपण प्रेसिपिटेट फॉर्म बोलतो. कसं होतं तर बघा बेरियम हायड्रॉक्साईड जे आहे बेरियम कार्बोनेट सोबत रिॲक्ट होतं आणि त्याचं बेरियम हायड्रॉक्साईड सोबत जेव्हा ते रिॲक्ट होतं तर त्यावेळेस तेव्हा ते बेरियम कार्बोनेट फॉर्म होतं. कार्बन डायऑक्साईड जेव्हा BaOH2 म्हणजे बेरियम हायड्रॉक्साईड याच्यासोबत त्याची रिॲक्शन होती तर त्यावेळेस ते बेरियम कार्बोनेट हा याचा प्रेसिपिटेट फॉर्म होतो. आणि ही काय आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे. त्याच्यानंतर युजेस बघितले होते तो काय करतो कार्बन डायऑक्साईड यूज कशामध्ये होतो रेग्युलेट करण्यासाठी ऍसिड आणि बेसचा बॅलन्स. त्याच्यानंतर बघा कार्बन डायऑक्साईड जे आहे ते रेस्पिरेटरी स्टिम्युलंट म्हणून यूज केलं जातं. त्याच्यानंतर Ma'am, why? अजून येत नाहीये का आवाज? नाही अडकतोय. येतो मॅम. तुमच्याकडे नेटवर्कचा इश्यू असेल मग बाकीच्या नाही येतोय आवाज. कारण इथं सुद्धा कॉलेजमध्ये स्टुडंट आता मी चेक करत असते ना आवाज येतो की नाही. कुणाला येत नाही आवाज? सगळ्यांनी काय करत चला थोडस नेटवर्क जिथे येतोय तुमचं जे काही मोबाईलचं सिम कार्ड असेल ती ओके तर तिथे थोडं बसत चला म्हणजे तुम्हाला आवाज क्लिअरली येईल. ओके आता येतोय का सगळ्यांना रिस्पॉन्स आपण येस मॅम. येस Yes, मॅम. ma'am. ऍक्च्युली कोण म्हणतंय नाही त्यांचाच आवाज मला येत नाहीये इतकं म्हणजे नेटवर्क त्यांचं हे झालंय. बरोबर आहे ना बाकीचं नाही येत नाहीये ना त्यांचा आवाज? नो. हो मॅम. ओके. तर बघा कार्बन डायऑक्साईड बघत होतो आपण तर ते कार्बन मोनॉक्साईडच्या पॉइझनिंगच्या ट्रीटमेंटमध्ये ते दिलं जातंय. त्याच्यानंतर बघा जे कार्बन डायऑक्साईड आहे तर ते कशासाठी लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे युज केलं जातं तर म्हणजे काही वेळेस ओके ते माउथ थ्रू इनहेल केलं जातं. सॉरी हा मी तिसरं सांगायले तर कार्बन डायऑक्साईड जे आहे 4th पॉइंट बघा तर ते जेव्हा कधी वेन गिव्हन बाय द माउथ सोल्युशन फॉर्म मध्ये दिलं जातं कधी तर जेव्हा जी काही म्युकस मेम्ब्रेन आहे त्याचं ऍब्सॉर्प्शन वाढवून म्हणजे प्रोमोट करतं ते. त्याच्यानंतर बघा जे काही कार्बन डायऑक्साईड आहे तर ते आईस फॉर्म मध्ये किंवा जे फ्रीज केलेलं आहे ओके फ्रोझन फॉर्म मध्ये तर ते स्किन डिसऑर्डर्स मध्ये युज केलं जाते. त्याच्यानंतर जे काही त्याची स्टोरेज कंडिशन आहे तर ते बघा त्याचं सिम्बॉल आहे CO2 ते ग्रे कलर मध्ये ते म्हणजे पूर्ण जो काही सिलेंडर आहे मेटॅलिक सिलेंडर तर तो पेंट केला जातो ग्रे कलर मध्ये आणि त्याचं टेम्परेचर जे आहे ते 31 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा कमी. त्याच्यानंतर बघा प्रिकॉशन्स घेतले जातात पल्मनरी इडिमाच्या केसमध्ये ओके प्रिकॉशन्स इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड बघितलं नायट्रस ऑक्साईडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला N2O आहे मॉलिक्युलर वेट 44.02 आहे. हे पण कलरलेस आहे ऑर्डरलेस आहे आणि हे सुद्धा हेवी आहे पण याला टेस्ट आहे नायट्रस ऑक्साईडला लक्षात ठेवा या गॅसला थोडी काय टेस्ट आहे स्वीटिश ओके. आणि हे याचं जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत तर त्या बघितल्यानंतर युजेस बघितले अॅनास्थेटिक्स म्हणून हे युज होत आहे. अॅनास्थेटिक्स म्हणजे काय तर ते पेन पासून आपल्याला रिलीफ करतं ओके. त्याच्यानंतर स्टोरेज आणि लेबलिंग जे आहे तर ते सुद्धा बघितलं हे कसं असतं 36 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा कमी टेम्परेचरला ठेवलं जातं आणि जे आहे तर ते कोणत्या कलर मध्ये असतं ब्ल्यू कलर मध्ये पेंट केलेलं असतं आणि त्याचं सिम्बॉल N2O असं ते मेन्शन केलेलं असतं त्याच्यावरती ओके. त्याला एक व्हॅल्व प्रेझेंट असते आणि प्रिकॉशन्स हायपॉक्सिक अॅनेस्थेटियामध्ये हे काय ठरू शकतं डेंजरस ठरू शकतं त्या केसमध्ये प्रिकॉशन्स घेतले जातात आणि बॉडी कॅव्हिटीज मध्ये सुद्धा ते फील केलं जातं. तर बघा ऑक्सिजन बघितलं ऑक्सिजनचं काय मॉलिक्युलर वेट 32 हे तर सगळ्यांना तोंडपाठ असेल मॉलिक्युलर वेट 12वी पासूनच. त्याच्यानंतर टेस्ट बघितलं त्याची तर ते सुद्धा टेस्टलेस आहे ऑर्डरलेस आहे आणि कुठलाही कलर
नाही. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी बघितली याची रेशो मध्ये आहे 1:32 व्हॉल्यूम आहे कसं वॉटर मध्ये आणि 1:7 व्हॉल्यूम इन अल्कोहोल. त्याच्यानंतर याचं ऑक्सिजन हे जे आहे ते लिक्विफाईड कंडिशनला कधी होते लो टेम्परेचर मध्ये होतंय. ओके. आणि त्याचे युजेस होते ते काय होतं बघा रेस्पिरेशन मध्ये युज केलं जातं आणि ऑक्सिजन जे आहे ते इन्हेलेशन थ्रू दिलं जातं कशामध्ये ब्रॉन्कायटिस न्यूमोनिया मध्ये पल्मनरी इडिमा मध्ये त्याच्यानंतर अजून मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन किंवा हे कार्डियाक अरेस्ट जे आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दिलं जातं. त्याच्यानंतर हे व्हॅल्युएबल आहे इन ट्रीटमेंट ऑफ कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग. कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग मध्ये हे दिलं जाते. त्याच्यानंतर बघा स्टोरेज आणि लेबलिंग काय आहे हे मेटल मध्ये हे सुद्धा ठेवलं जातं. त्याच्यानंतर याचा जो काही कलर आहे ओके तो व्हाईट असतो पण रिमाइंडर जो आहे प्रिकॉशन्स जे आहेत ते कसे असतात ब्लॅक कलर मध्ये दिलेले असतात आणि त्याचं सिम्बॉलचे O2 आहे तर ते मेन्शन केलं जातं. आणि याचं प्रिकॉशन काय तर ते फायर किंवा एखादा स्पार्क त्याच्यापासून दूर ठेवलं जातं का तर ते कसं आहे हायली डेंजरस आहे. ओके. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जेव्हा तिथं फायर पशी किंवा स्पार्क पशी ते असेल तर ते विथ प्रेशर म्हणजे ऑक्सिजन कसं आपण सिलेंडर मध्ये कसा ठेवणार आहे विथ प्रेशरच ठेवणार आहे. तर काय होतं ते दोन्हीचं हे रिॲक्शन होऊन तिथे काय होऊ शकतं ऍक्सिडेंटल इश्यूज होऊ शकतात. तर इथे आपला थर्ड चॅप्टर संपलेला आहे. ओके. समजलेत का सगळे कंपाऊंड? तर हा चॅप्टर खूप लेंथी होता. तुम्हाला सगळ्या ह्याचे मॉलिक्युलर वेट ओके मॉलिक्युलर फॉर्म्युला फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्याच्यानंतर हे तुम्ही स्लाइड नोट्स मध्ये लिहायला स्टार्ट केलं तरी चालेल. तुम्हाला त्याच्यासाठी स्लाइड शेअर केली. समजतंय का? रेग्युलर नोटबुक मध्ये तुम्ही हेच लिहायचे स्टडीसाठी म्हणजे ह्याच तुम्ही रेफर करा स्लाइड जे घेतलेले आहेत आपण. ओके मॅम. ओके. तर हा चॅप्टर तुम्हाला असणार आहे आणि तुमची सेशनल एक्झाम आहे 13 ला फायनल एक्झाम नाही सेशनल एक्झाम. सगळ्यांना माहिती आहे ना सेशनल? तुमची बघा अगोदर घटक चाचणी वगैरे असं व्हायचं ना 11वी 12वी झालंय का तशा टाइप मध्ये सेशनल असते. फायनल एक्झाम तुमची लास्टला असते सगळा सिलेबस संपल्यानंतर. बघा बोर्ड एक्झाम असायच्या तुमच्या 10th ला आणि 12th ला त्या टाइप मध्ये ती फायनल एक्झाम आहे. आता तुमच्या इथे सेशनल एक्झाम आहे जी कॉलेज कंडक्ट करतं आणि ती बोर्ड कंडक्ट करतं MSBT जी तुमची फायनल एक्झाम असते ती. 30 पासून चालू होणार आहे मॅम. वेट फॉर ओके. हा कोण काय कुणाला काही डाऊट होतं का? पासून चालू होणार आहे का? काय काय सेशनल एक्झाम कधीपासून स्टार्ट होणार? 13 पासून आहे. तुम्हाला टाइम टेबल येईल 13 डिसेंबर. ओके. ऑफलाईन आहे का मॅम? ऑफलाईन मी तुम्हाला सांगते आज कन्फर्म करून सेशनल कसे होणार आहे. शक्यतो ऑनलाईनच असेल कारण तुमचे थेअरीचे क्लासेस ऑनलाईनच कंडक्ट होत आहेत आणि प्रॅक्टिकलचं काही सांगू शकत नाही पण थेअरी तर तुमची ऑनलाईन आहे.
ओके. आणि ज्यांचे 2 डोस झाले त्यांनी प्रॅक्टिकलला यायला चालू करा. ऑनलाईन प्रॅक्टिकल होणार नाही. आम्हाला वरून तसे हे केले म्हणजे तसे रूल्स आहेत. ज्यांचे 2 डोस आहेत तर तेच फक्त एलिजिबल आहेत. म्हणजे जे आता तुम्हाला माहिती झालं असेल अंडरग्रॅड ठिकाणी ज्यांचे 2 डोस झाले तर ते प्रॅक्टिकल येईल चला तुमची अटेंडन्स तर नाही समजेल तुम्हाला प्रॅक्टिकल काय आहे ते. मॅम आता ज्यांचं म्हणजे 2 डोस कम्प्लीट नाही तर मग त्यांना तुम्ही ऑनलाईन नाही का घेणार प्रॅक्टिकल? ऑनलाईन जेव्हा ते कॉलेजमध्ये येतील तर तेव्हा शिकवलं जाईल. पण आता ज्यांचं 2 डोस कम्प्लीट आहेत ती कॉलेजवर येतात त्यांचं मग पुढे त्यांना शिकवत जाईल मग आम्हाला किती महाग राहतंय शिकवायचं. मग तुम्ही लवकरात लवकर कम्प्लीट करा ना 2 डोस. मॅडम बोला. हॅलो. अहो अकलूजच सुरू झालंय त्यामुळे ती माझी एक मैत्रीण आहे ती गेली ती म्हणत मग होती त्यांचे 2 डोस झाले असतील ना. नाही म्हणली एकच झालाय तरी लेक्चर ते हे सगळ्या कॉलेजचं वेगळं असतं आपण दुसऱ्या कॉलेजशी कम्पेअर नाही करायचं मॅडम. तुम्ही एकदा इनामदार मॅडमशी बोलून घ्या. सीसी आहेत तुमच्या बघा ते क्लिअर करा. मॅडमशी व्यवस्थित बोला. मॅडम आवाज येतो का माझा? तर एकदा मॅडमशी बोलून घ्या. ज्यांचे झाले 2 डोस तुमचं काही इश्यू आहेत ते. ओके कोण यायचे कोण नाही. कारण की प्रॅक्टिकल तर आम्हाला ऑनलाईन आता कंडक्ट करायचे नाही म्हणून सांगितलं. ऑफलाईनच म्हणजे वरूनच रूल्स आहेत ज्यांचे 2 डोस झाले. ओके किंवा जे अंडर 18 आहेत इलिजिबल असणार वॅक्सिनला त्यांना ते येऊ शकतात. तर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही इनामदार मॅडमशी बोला. तुमचे सीसी आहेत त्या त्यांना थोडं माहिती आहे की काय करायचं ते समजते. आणि लवकरात लवकर मग ते तुम्ही या कॉलेजला प्रॅक्टिकल साठी 2 दिवसच प्रॅक्टिकल्स असतात तर ते तुम्हाला ऑफलाईन अटेंड करायला मिळेल. मॅम सेशनल एक्झाम MCQ टाईपच होणार का? हा तुम्हाला पॅटर्न सांगितलं होतं ना मी अगोदर एक्झाम पॅटर्न डिस्कस केलेला आहे. येस मॅम. तर त्या मध्ये एक्झाम आहे. नाही पण ऑनलाईन असल्यामुळं मॅडम ऑनलाईन मग तुम्ही काय करायचं माहितीये का आन्सर लिहायचे आणि मेलला आता जसं तुम्ही असाइनमेंट सेंड करताय तसं सेंड करायचं असतं. वेट फॉर 2 मिनिट्स. ओके तर अटेंडन्सला पटपट चला. रोल नंबर 1 2 Present, ma'am. 3 प्रेझेंट मॅम. 4 Present, ma'am. 5 Present, ma'am. 6 Present, ma'am. 7 प्रेझेंट मॅम. 8 Present, ma'am. 9 प्रेझेंट मॅम. 10 प्रेझेंट मॅम. 11 roll number 11 12 प्रेझेंट. 13 प्रेझेंट. 14 प्रेझेंट. 15 Present, ma'am. 16 प्रेझेंट. 17 Present. 18 Present. 19 roll number 19 Present. 20 roll number 20 21 22 Present, ma'am. 23 24 प्रेझेंट मॅम. 25 25 प्रेझेंट मॅडम. 25 मॅडम. Present. 24 roll number 24 roll number 24 कोण आहे गेले absent आहे 25 येस मॅडम. 26 5. Present. 27 roll number 27 पटपट अटेंडन्स द्या 27 28 Present.
29, Present. 30, Present, 31, ma'am. Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 34, 35, 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, 43, 44, 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present, ma'am. 55, Present, ma'am. 56, put the attendance, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, 59, roll number 59, 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, roll number 65, 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68. Present, ma'am. Okay. Hello, madam. Madam.